हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज माझा प्रागमधला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि सकाळी मी असंच फिरायला फोटोग्राफी करायला बाहेर पडलो आहे. तर इथंही आहे व्लातावा रिवर आणि हे आहे प्रागचं डान्सिंग हाऊस. तर मी हेच डान्सिंग हाऊस बघायला आलेलो आहे. काल सकाळी इथं भरपूर धुकं पडलेलं आहे, त्यामुळं थोड्याफार बिल्डिंग्स आपल्याला दिसत पण नाही आहे. पहिला मी थोडे फोटो काढतो, मग मी तुम्हाला या बिल्डिंगबद्दल माहिती देईन. ज्यावेळी वर्ल्ड वॉर 2 झालं त्यावेळी इथं आधी जी बिल्डिंग होती ती बॉम्ब्समुळे डिस्ट्रॉय झाली. मग त्यावेळेच्या प्रेसिडेंटने असा निर्णय घेतला की इथं एक असं इनोव्हेटिव्ह काहीतरी बनवावं. त्यावेळी हे डान्सिंग हाऊस व्लादो मुलिनिक आणि फ्रँक गेहरी या 2 आर्किटेक्ट्सनी बनवलेलं. ते 2 टॉवर आहेत, ते डान्सिंग कपल म्हणून रिप्रेझेंट केलेले आहेत. ॲस्टायर आणि जिंजर रॉजर्स यांच्यानंतर त्या टॉवरना फ्रेड आणि जिंजर असं पण निकनेम दिलेलं. या बिल्डिंगचा जो ग्राउंड फ्लोअर आहे तो ऑफिसेसना दिलेला आहे. जो मधला फ्लोअर आहे तो इकडं मॉडर्न आर्ट एक्झिबिशन्स भरतात आणि वरती तुम्ही एक रेस्टॉरंट आणि बार पण बघू शकताय. त्या दोघांमधला एक जो आर्किटेक्ट होता फ्रँक गेहरी, he wanted to symbolize that dancing house for the creativity and freedom after the communism. आणि आपण आता इकडे बघू शकता एक कपल वेडिंग शूट चालू आहे. इकडं ठराविक स्पॉट्स आहेत जिथं लोक प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करतात. मोस्टली नाही, सगळेच जे मला कालपासून शूट करताना दिसले ते एशियन लोकच होते. फक्त एक कपल आयरिश होतं, बाकी सगळे एशियन होते. म्युझियमवरून आठवलं की इथं अजून एक स्पॉट आहे. तर राईट बिहाइंड मी इट्स अ जॉन लेनन वॉल. सो दिस इज द वॉल दॅट रिप्रेझेंट्स पीस, लव्ह अँड फ्रीडम. तर कम्युनिझम ज्यावेळी होतं त्यावेळी स्टुडंट्स होते ते इथं बीटल्सचे लिरिक्स लिहित होते, परत अँटी गव्हर्नमेंट स्लोगन्स इथं लिहित होते. पण ज्यावेळी गव्हर्नमेंट अथॉरिटीज त्यांना पेंट करायच्या तर एका रात्रीत परत सगळं भरायचं ते वेगवेगळ्या स्लोगन्सनी. आणि 1980च्या वेळी ही जी जागा होती ती प्रोटेस्टसाठी यूज करायचे लोक. आणि एक महत्त्वाची फॅक्ट अशी आहे की जॉन लेनन जी व्यक्ती होती त्यांनी कधीच प्रागला व्हिजिट नाही केली. पण लेनन जे होते त्यांनी पीस, फ्रीडम आणि वेस्टर्न आयडियल्स रिप्रेझेंट केलेल्या, ज्या अगेन्स्ट कम्युनिझम होत्या ऑब्व्हियसली. आता ही वॉल जी आहे ती कॉन्स्टंटली चेंज होत आहे. लोक जगभरातून इथं येतात विजिटला आणि या वॉलवर सॉंग्सचे लिरिक्स वगैरे लिहितात, परत त्यांचे काही मेसेजेस असतील ते लिहितात आणि वेगवेगळे आर्ट्स, ग्राफिटी पण आहे. ब्रेकफास्टचा ब्रेक घेऊन झाल्यानंतर मी आता ओल्ड कॅसल स्टेअर्सवरून पॅनोरमिक व्ह्यू बघायसाठी वर चाललेला आहे. तर ह्या ज्या स्टेअर्स आहेत त्या अशा आहेत, फक्त 120 स्टेअर्स आहेत. खरं एकदम अशा स्टीप आहेत, त्यामुळे चढताना दम लागतोय. आणि हे जे आहे ते 16th सेंचुरीमध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर ज्यावेळी ट्राम नव्हत्या, बसेस नव्हत्या, त्यावेळी हाच एक रूट होता जो ओल्ड कॅसलकडं घेऊन जात होता. पण असा व्ह्यू दिसतोय. आय एम इनसाइड द प्रिमाइस ऑफ प्राग कॅसल. आणि हे जे कॅसल आहे ते 870 AD मध्ये प्रेमिस्लिक डायनेस्टीच्या प्रिन्स बोरिगो इट वॉज फाउंडेड बाय हिम. 70,000 मीटर स्क्वेअरमध्ये पसरलेलं हे जे कॅसल आहे ते लार्जेस्ट एन्शियंट कॅसल आहे. ही एक युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि जे करंट प्रेसिडेंट आहेत चेक रिपब्लिकचे ते सुद्धा इथंच राहतात. नीज वर्ल्ड रेकॉर्ड्सवाल्यांनी पण ह्याला लार्जेस्ट एन्शियंट कॉम्प्लेक्स इन द वर्ल्ड असं म्हणलेलं आहे. या कॅसलच्या आत बऱ्याच गोष्टी आहेत, जसं सेंट व्हाइटस कॅथेड्रल, गोल्डन लेन, ओल्ड रॉयल पॅलेस, सेंट जॉर्ज बेसिलिका. दिस इज लाईक अ स्मॉल सिटी बिहाइंड द वॉल्स. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता की सेंट व्हाइटस कॅथेड्रल. तर हे जे कॅथेड्रल आहे ते 1344 मध्ये चार्ल्स IV
इट वॉज फाउंडेड बाय हिम. हे जे कॅथेड्रल आहे ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जवळपास 600 वर्ष लागलेले. आणि याच्या बाबतीत एक फॅक्ट अशी आहे की जे क्राऊन ज्वेल्स आहेत ते एका सिक्रेट चेंबरमध्ये आत आहेत आणि त्याच्या 7 कीज आहेत वेगळ्या वेगळ्या. आणि त्या 7 ऑफिशियल्सकडे त्या 7 कीज आहेत. एकदम असं मूवीसारखं वगैरे वाटते, बट इट इज द ट्रुथ. ते आपण 2 टॉवर चार्ल्स ब्रिजवरून बघितले, ते हेच ते 2 टॉवर आहेत. त्यामधला जो साऊथ टॉवर आहे त्याच्या 300 स्टेप्स आहेत. त्या जर चढून तुम्ही वर गेला तर तुम्हाला प्राग सिटीचा पॅनॉरमिक व्ह्यू बघायला मिळू शकतो. हा कॅथेड्रलची जी बेल आहे ती प्रागमधलीच नाही तर पूर्ण चेक रिपब्लिकमधली सगळ्यात लार्जेस्ट बेल आहे, जिचं वजन 15 टन्स आहे. ती आय गॉट द तिकीट्स. तर हे तिकीट्स यूज करून मी 3 ठिकाणी व्हिजिट करू शकतो आहे. तर पहिल्यांदा मी आता जाणार आहे ह्या सेंट व्हायटस कॅथेड्रलच्या आत. त्यानंतर मग मी गोल्डन लेनला जाणार. आणि अजून एक गोष्ट या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे, तर ती अजून एक गोष्ट जी आहे ती सेंट जॉर्ज बॅसिलिका आहे. तर हे जे तिकीट आहे ते मला अराउंड 12 युरोला मिळालं. दिस इज हाऊ सेंट व्हायटस कॅथेड्रल लुक्स फ्रॉम इनसाइड. आता इकडून खिडकीमधून सनरेज पास व्हायलेत, त्यामुळे एकदम कलरफुल दिसतोय कॅथेड्रल. इकडे या चर्चमध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत त्यांची त्यांनी तर माहिती नाही दिली, पण इथं असे ऑडिओ गाईड्स आहेत. बरं झालं लवकर जाऊन मी आत कॅथेड्रलला व्हिजिट केलो, कारण आता जी लाईन झाली आहे ती खूप मोठी आहे आणि माझी 3 वाजता बस आहे परत बर्लिनची. तर आता मी जाणार आहे गोल्डन लेन बघायला. तर त्याआधी हे जे आहे ते सेंट जॉर्ज बॅसिलिका आहे ते पण या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. तर ते पहिला कवर करतो लवकर आणि मग गोल्डन लेन बघायला जाईन. रोड आहे तो वरती गेल्यावर कॅथेड्रलकडे जातो. आणि आता मी चाललेलो आहे गोल्डन लेनला, ज्याला झ्लाता उलिस्का असं पण म्हणतात. तर ही जी गोल्डन लेन आहे ती इनिशियली जे या कॅसलचे गार्ड्स होते त्यांच्यासाठी बनवलेली. मी तुम्हाला म्हणलेलो की ही गोल्डन लेनमध्ये पहिला रॉयल गार्ड्सचे घरं वगैरे होते. इथंच हा एक असा आर्मर लावला आहे आणि त्या आर्मरची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. तर हा जो आर्मर होता तो अ नाईट स्टेल या मूवीमध्ये यूज केलेला होता. त्याला एक सेक्शन आहे जिथं हे सगळं टॉर्चर करण्यासाठी यूज केलं जायचं. दुसऱ्या साईडला आर्मर्सचा आणि स्पियर्सचा सेक्शन होता, पण मी दुसऱ्या साईडनं बाहेर पडलो आणि हे तिकीट पण 1 टाईम यूजसाठी होतं, त्यामुळं मला परत आज जाता आलं नाही. तर दुपारचा 1 वाजत आलेला आहे आणि माझी जी बस आहे ती 3 वाजता आहे. बरं झालं मी सकाळीच हॉस्टेलमधून चेकआउट केलो, तर माझी बॅग जी आहे ती हॉस्टेलच्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे. आता काय तर हलकं फुलकं खाऊन मी परत हॉस्टेलवर जायसाठी निघणार आहे, कारण वेळेत पोचायला लागणार. ओके, हॉस्टेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि इथं होतं माझं हॉस्टेल आणि इथं आहे बस स्टेशन जिथं माझी बस असणार आहे. तर अजून 40 मिनिट्स आहेत बसला, तरी पण जाऊन तिथं बसतो आता. ट्रिप जी होती ती खूप चांगली झाली. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं लोकेशन असेल प्राग. सो
तुम्हाला जर असं बार हॉपिंग किंवा क्लबिंग वगैरे आवडत असेल तरी पण तुम्ही प्रागला येऊ शकता, किंवा असं म्युझियम्समध्ये वगैरे इंटरेस्ट असला तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि जर दोन्हीमध्ये इंटरेस्ट असेल तर मग भारीच आहे. जर्नीमध्ये अजून एक स्पॉट होता प्राग्स नॅरोएस्ट ॲली म्हणून. तर ती एक छोटीशी लेन आहे जी फक्त 50 सेंटीमीटर वाईड आहे आणि तिथं एकत्र 2 माणसं जाऊ शकत नाहीत. इवन तुमच्याकडं बॅग जरी असली तरी तुम्हाला वळता पण येत नाही. तर ती ॲली मला बघायची होती, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडं वेळ नव्हता, त्यामुळे मला ती स्किप करायला लागली. जो ब्लॉग आहे तो मी इथंच संपवेन. आणि हे 3 दिवस कसे गेले मला समजलं पण नाही. आय हॅड व्हेरी नाईस टाईम इन प्राग. आता परत माझं नॉर्मल रुटीन चालू होईल, पण मी लवकरच एक नवीन ट्रिप घेऊन तुम्हाला भेटेन पुढच्या वेळी. टिल देन, गुड बाय.